विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर आज शिर्डी संस्थांनी चांगली व्यवस्था केली आहे। सगळ्या पालख्यांना मुंबईच्या मानाच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या पालख्यांची पूजा आरती करून त्यांचा मान सन्मान करत आहे। आणि आपल्याबरोबर शिर्डी संस्थेचे सदस्य सचिन तांबे साहेब आहे, ते थोडे आपल्या सांगतात। साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। अनेक साईभक्त पदयात्री जे आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून साईबाबांच्या शिर्डीमध्ये येतात, पालखी घेऊन येतात। त्यांचं स्वागत आम्ही करतो, त्यांच्या कपाळी केशरी गंध लावतो व पालखीचं पूजन आणि आरती साईबाबा संस्थांच्या वतीने होते। अशा प्रकारे अनोखे स्वागत आम्ही करत असतो। जवळजवळ 1 लाख साईभक्तांना आम्ही या ठिकाणी कपाळी केशरी गंध लावतो। मोठा उत्साह साईभक्तांमध्ये असतो आणि मी तुम्हाला हीच विनंती करेल की आपणही रामनवमीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा व साईबाबांचे आशीर्वाद घ्या। धन्यवाद। ओम साईराम। आतापर्यंत सचिन भाऊ अजूनपर्यंत किती पालख्यांचं तुम्ही स्वागत केलं? जवळजवळ शेकडो पालख्या कालपासून आत्तापर्यंत आलेल्या आहेत। आज आणि उद्या 2 दिवस आणखी शेकडो पालख्या येणार आहेत। एकंदरीतच पालख्यांचं जो प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामध्ये साईभक्तांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे। सगळ्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। आणि तुम्ही अल्पविहार आणि पानपोळीची सोय केली, तर कसा वाटतं उत्सव? तसंच या ठिकाणी हा स्वागत कक्ष जो आहे, पालखी स्वागत कक्ष, या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे व अन्य साईभक्तांच्या वतीने या ठिकाणी नाश्ता, ताक, जे साईभक्तांना गरजेचं पेय आहे ते देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांना साईबाबा संस्थांच्या प्रसादालयामध्ये देखील मोफत जेवण आहे। तर असं एकंदरीत सर्वच ठिकाणी न्याहारीची जेवणाची व्यवस्था आहे। अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उद्याची रामनवमी आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही कसा म्हणजे उत्सव होणार आहे त्याबद्दल? उद्याची रामनवमी आहे। उद्या या ठिकाणी साईबाबांचं जो सोन्याचा रथ आहे त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि साईबाबा विराजमान होतील आणि त्यांची संपूर्ण शोभायात्रा आहे ती गावातून निघेल। मोठा उत्साह सर्व साईभक्तांमध्ये आहे। तसेच चांगली माहिती दिल्याबद्दल सचिन तांबे साहेबांचा धन्यवाद। शिर्डी संस्था ग्रामसभा साईनाथ रामपूरकर, विशाल महाराष्ट्र।